वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिणमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकाराचं प्रकरण आमचं सुरू आहे। बंध आणि आत्मा यांचं द्विधा करणं, वेगळं करणं म्हणजे मोक्ष। हा मोक्ष जर आम्हाला जीवनात प्राप्त करायचा असेल तर आम्हाला कोणता पुरुषार्थ करावा लागेल, काय प्रयत्न करावे लागेल? आचार्यांनी उत्तर दिलं की आत्म्याचा स्वभाव आणि बंधाचा स्वभाव जाणून घ्या। जाणल्यानंतर बंधापासून विरक्त होऊन आत्मस्वभावामध्ये एकाकार व्हा। हा मी आहे आणि हाच मला प्रयत्न करायचा आहे। बंध रागादी हे विभाव आहे आणि या विभावापासून मला बाजूला हटायचं आहे। बाजूला हटायचं आहे ही भूमिका घेऊन आम्ही बाजूला होऊ शकत नाही, कारण नकारात्मकपणा आम्हाला सकारात्मक भूमिका प्रदान करू शकत नाही। आम्ही म्हटलं की मला बंधापासून हटायचं आहे तर उलट आम्ही जास्त बंधनामध्ये अडकणार। पण आम्ही म्हटलं मला स्वभावात स्थित राहायचंय, मी आत्म्याच्या स्वभावामध्येच निरंतर अवलोकन करेल, तिथे स्थिर होईल, तर आपोआपच बंधाची भूमिका जीवनातून बाजूला होते। म्हणजे आम्हाला जर बंधापासून सुटायचं असेल तर आम्हाला पुरुषार्थ हा करावा लागेल की आत्मस्वभावात तल्लीन व्हावं लागेल। ही एक भूमिका आम्ही बघितली। आता यासाठी परत प्रश्न विचारला की यासाठी आमच्या जवळ नेमकं साधन आम्हाला सांगा, की कशा तऱ्हेने कोणता उपाय आम्ही केला असताना याला आम्ही वेगळं करू शकू। याच्या उत्तरार्थ काल आपण 294 नंबरची गाथा बघत होतो। या गाथेमध्ये आचार्यांनी सांगितलं की बंध आणि जीव यांचं निश्चित लक्षण जाणून घ्या। बंधाचं लक्षण अचेतन आहे बंध, जीव चेतन आहे। बंध रागादी विभाव भाव आहे, आत्मा ज्ञानादी रूप आहे। हे किंवा बंध चेत्य आहे, आत्मा चेतक आहे। या दृष्टीने बंधाचं आणि आत्म्याचं स्वलक्षण निश्चितपणे जाणा। जाणल्यानंतर त्या गोष्टीला आम्हाला वेगळं करायचं आहे, ती पृथक्करणाची प्रक्रिया काय आहे त्याचं ज्ञान करा आणि प्रत्यक्षामध्ये तशा प्रकारची क्रिया पण करा। जाणा, पहिल्यांदा ज्ञान करा, श्रद्धा करा की यानीच आम्हाला मिळणार आहे, आणि नंतर त्यामध्ये रममाण व्हा। कारण समयसार मध्ये न्यायक भावाला महत्व दिलेला आहे। श्रद्धा ही त्यानंतर प्राप्त होणारी गोष्ट आहे। तत्वार्थ सूत्रामध्ये आम्ही सूत्र ठेवतो, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग। सम्यक दर्शनानंतर होणारं ज्ञान समीचीन आहे, ही गोष्ट तर अत्यंत योग्यच आहे। परंतु आम्हाला सम्यक श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी आधी ज्ञानाच्या माध्यमातून निर्णय करावा लागणार, 7 तत्वांचं श्रद्धान करावं लागणार, प्रत्येकाचं लक्षण जाणून घ्यावं लागणार आणि प्रत्येकाची व्याप्ती समजून घ्यावी लागेल। असा हा ज्ञानाने निर्णय केल्यानंतर नेमकं आत्म्याचं काय आहे हा निर्णय पण ज्ञानच देणार आहे। आणि ज्ञानाने निर्णय केल्यानंतर श्रद्धा आंधळेपणाने ज्ञानाने जी गोष्ट प्रतिपादन केली तिचा स्वीकार करणार आहे। श्रद्धा निर्णय नाही देत, ज्ञानाचा निर्णय आहे, आणि ज्ञानाचा निर्णय श्रद्धा मान्य करते म्हणून। आणि श्रद्धा समीचीन झाली की मग ज्ञान समीचीन होते, असा क्रम आहे। म्हणजे पहिल्यांदा ज्ञान निर्णय करणार
आगमावर श्रद्धा ठेवून, गुरु उपदेशांवर विश्वास ठेवून पहिल्यांदा ज्ञानाच्या माध्यमातून निर्णय केला जाईल की नाही, हे जे सांगतात आहे आगमामध्ये जे कथन आहे ते असंच आहे आणि अशाच प्रकारचं आहे. उपदेश ऐकून गुरूंजी जे प्रतिपादन केलेलं तत्व आहे हेच योग्य आहे, हा पहिल्यांदा ज्ञान निर्णय करेल. म्हणून समयसार मध्ये भेदविज्ञानाला प्राधान्य दिलेलं आहे आणि भेदविज्ञानी जीव मिथ्यात्व अवस्थेत या गोष्टींची शहानिशा करतो. म्हणून समयसार जे लिहिल्या गेलेलं आहे ते अज्ञानी जनांना ज्ञानवान बनविण्यासाठी. जो ज्ञानीच आहे त्याच्यासाठी काय सांगणार की परज्ञानाची प्राप्ती करून घ्या. जो अज्ञान अवस्थेत आहे त्याला उपदेश देऊन सांगितलं की तू अशा प्रकारे पहिल्यांदा गुरु उपदेशाच्या माध्यमातून उपदेशावर श्रद्धा ठेव. श्रद्धा ठेवत असताना पहिला ज्ञानाने निर्णय दिलेला आहे आणि मग श्रद्धेने त्याचं अनुसरण केलेलं आहे आणि श्रद्धा समीचीन झाली की मग ज्ञान समीचीन झालं. ही गोष्ट या ठिकाणी पण आम्हाला लक्षात ठेवायची आहे की पहिल्यांदा ज्ञानाने निर्णय केला. हा स्वभाव आहे, हा विभाव आहे, ही बंध अवस्था आहे, ही आत्म्याची अवस्था आहे, ही चेतन अवस्था आहे, ही अचेतन दृष्टी आहे. हा सगळा निर्णय ज्ञानाने केला. ज्ञानाने निर्णय केल्यानंतर श्रद्धा आमची समीचीन झाली आणि श्रद्धा समीचीन झाली म्हणजेच आमची मान्यता अभिप्राय बदलला. जो पूर्वीचा अभिप्राय होता, जो मिथ्यात्व अवस्थेमध्ये अभिप्राय होता, जो मिथ्यात्वामध्ये बंध आणि आत्मा एक समजत होता, जो रागादिकांना आपलं मानत होता, ती दृष्टी बदलली. दृष्टी बदलल्याबरोबर आत्म्याचं अनुसरण केलं. एक क्षणाचाही विलंब लागला नाही. एकदा मान्यता अभिप्राय बदलला की लगेचच त्या क्षणी त्यांनी आत्मतत्वाला आत्मरूपाने स्वीकार केलं. आणि अशी आमची ही जी बुद्धी आहे या बुद्धीनी असं ते छिन्न केलेलं, वेगळं केलेलं, नाना प्रकाराला प्राप्त झालेलं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त आम्हाला उत्पन्न झालेलं आहे. म्हणून छेदल्या जातात आणि प्रज्ञारूपी छन्नीद्वारा छिन्न झालेले ते नानापणाला प्राप्त होतात. टीका पहा. आत्मा आणि बंध यांचं द्विधाकरण रूप कार्यामध्ये करणारा करता आत्मा असून बंध आणि आत्मा यांना आम्हाला पृथक करायचंय, दोन करायचं आहे. कारण ते दोन आहे, मुळात ते दोन आहे म्हणून दोन होऊ शकणार आहे. जर ते एक असते तर कधीही वेगळे झाले नसते. लक्षात घ्या. जर एकपणा आहे तर तिथे वेगळं होणं नाही आणि जे दोन आहे ते कधी एक होणं नाही. हा आमचा पहिला गृहीत सिद्धांत आहे की जो आत्मा आहे या आत्म्यामध्ये काहीही आम्ही जास्तीचं टाकू शकत नाही आणि आत्म्यामधून काहीही कमी करू शकत नाही. अन्योन्य मनतिरिक्तम याथा तथ्यम विनाच विपरीतात. ही भूमिका लक्षात घ्या. म्हणून आत्मा आणि बंध वेगळं का होऊ शकतात हा प्रश्न, तर आत्मा आणि बंध मुळात वेगळे आहे म्हणून ते वेगळे होऊ शकतात. असा हा द्विधाकरण कार्यामध्ये मग करणारा कोण याला, याला करणारा करता आत्मा आहे. या कार्याचा उत्पादक करता कोण, तर आत्मा आहे. आणि त्यांनी कशाने केलेलं आहे हे अलग पृथक कशाने केलेलं आहे तर त्याच्या करणाचा म्हणजे साधन, त्याची उपाय जेव्हा विचार करावा तेव्हा निश्चयाने स्वतःपासून वेगळ्या करणरूप कारकांचा असंभव असल्यामुळे आचार्यांची वाणी गंभीर आहे, अमृतचंद्र आचार्यांची, आणि ती समजण्यासाठी मन एकाग्र करावं लागतं. जर आम्ही कर्णाचा विचार करत आहे, कर्ण म्हणजे साधन, तृतीया विभक्ती, याचा जेव्हा आम्ही विचार करतो आहे तेव्हा ते साधन देखील आत्म्याचंच असलं पाहिजे. दुसरं साधन आम्हाला कोणतंही उपयोगी नाही. म्हणून निश्चयाने पाहिलं तर स्वतःपासून वेगळं करण आम्हाला भिन्न करण्यासाठी वापरता येत नाही. सगळ्यात शस्त्र कोणतं चांगलं,
हा जर कुणी प्रश्न विचारला तर हातामध्ये जे आहे ते शस्त्र सगळ्यात उपयुक्त असणार आहे, स्वाधीन असणार आहे. आमचं स्वाधीन असणारं शस्त्र कोणतं? तर जे आमच्या जवळ आहे, आमच्यापासून कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही असं साधन आम्हाला निवडावं लागेल. आम्ही म्हटलं गुरु उपदेशाचं साधन निवडू, तर गुरु काय काही काळ आमच्या सोबत आहे. आम्ही म्हटलं देवाचं अवलंबन घेऊ, तर देव काही आमच्यासाठी निरंतर आमच्या जवळ नसणार आहे. आम्ही शास्त्राचं साधन घेऊ म्हटलं तर शास्त्र ही निरंतर आम्ही वाचणार नाही. मग आमच्या जवळ निरंतर 24ही घंटे आणि 3ही काळ प्रत्येक पर्यायी असणारं असं साधन कोणतं? या साधनाला जर आचार्यांनी सांगितलं असेल तर ते साधन सांगितलं की तुझं जे ज्ञान आहे तेच तुझ्यासाठी तुला साधन बनवावं लागेल. म्हणून वेगळं कारण पाहू नको, तू वेगळ्या याच्या भानगडीत पडू नको. कोणतंही तुला वेगळेपणा जपण्याची गरज नाही. तुझ्याजवळ जी तुझी प्रज्ञा आहे, भेद करणारी बुद्धी आहे, हीच तुला इथे उपयोगी पडणार आहे. म्हणून विचार केला तेव्हा निश्चयाने स्वतःपासून वेगळ्या करणरूप कारकांचा असंभव असल्यामुळे, कारक का म्हटलं? कारण कारक म्हणजे जे प्रत्येक क्रियेमध्ये दिसणार आहे त्याला म्हटलेला आहे कारक संबंध. हा कारक संबंध षटकारकाच्या रूपात 6 प्रकारे प्रतिपादन केला जातो. व्यवहाराच्या किंवा असद्भूत नयाच्या अपेक्षेने हे कारक भिन्न असू शकतात. उदाहरणार्थ पुस्तकावर टेबलावर पुस्तक आहे. टेबलावर पुस्तक आहे म्हणत असताना टेबल झालं अधिकरण आणि पुस्तक झालं आधेय. असा हा अधिकरण आधेय संबंध 2 द्रव्यामध्ये बघितला. किंवा शेतकरी हलानी म्हणजे नांगरानी शेत नांगरतो असं म्हणत असताना शेतकरी हा कर्ता, शेत हे कर्म आणि नांगर हे करण आणि नांगरतो ही क्रिया. अशा तऱ्हेने हे षटकारक लावत असताना भिन्न दृष्टिकोनातून वेगवेगळे षटकारक पाहिले. वेगळे षटकारक पाहणं, 2 द्रव्यामध्ये षटकारक संबंध बघणं हा असद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे. व्यवहारात ही गोष्ट चालते, परंतु निश्चयामध्ये असे भिन्न षटकारक आम्हाला उपयोगी नाही. आम्हाला षटकारक एक द्रव्याश्रित बघावे लागतात. जसं आत्म्यानी क्रिया केली, आत्म्याची त्या समयातली असलेली पर्याय हे त्याचं कर्म, ती पर्याय त्यांनीच केली हे करण, त्याच्याच साठी झाली, त्याच्यापासूनच उत्पन्न झाली आणि त्याचा अधिकरण ही आत्माच आहे. म्हणजे 6 गोष्टी याचा संबंध एक आत्मतत्वाशी दाखविलेला आहे. तर असं अभिन्न षटकारक हे इथे अभिप्रेत आहे. म्हणून वेगळ्या कारकाचा विचार करण्याची गरज नाही. दुसऱ्याला या अध्यात्म ग्रंथामध्ये स्कोपच नाही, थाराच नाही दिला आचार्यांनी. आचार्यांनी स्वतः भोवतीच एक प्रकारचं सगळं स्वाधीनतेनी गुंफलेलं आहे आणि म्हणून सांगितलं की भिन्न वेगळ्या करणरूप कारकांचा असंभव आहे, इथे त्याला मानूच नका. आणि म्हणून स्वतःची भगवती प्रज्ञा शब्द ठेवला, प्रज्ञेसाठी विशेषण ठेवलं भगवती. आणि भगवती म्हणजे काय? भगवती याचा अर्थ आहे भग म्हणजे ऐश्वर्य आणि भगवती म्हणजे ऐश्वर्य संपन्न, जी अत्यंत द्विधाकरण करण्यात निपुण आहे अशी जी आमची बुद्धी, ती आहे भगवती प्रज्ञा. भगवान या शब्दाचा अर्थ काय? भग म्हणजे ऐश्वर्य आणि जो भग म्हणजे ऐश्वर्यांनी संपन्न आहे. ऐश्वर्य कोणतं आत्म्याचं?
तर अनंत चतुष्टय हे आत्म्याचं ऐश्वर आहे. या ऐश्वर्यांनी जो संपन्न आहे त्याला म्हटलेलं आहे भगवान. आणि भगवानचं स्त्रीलिंगी रूप आहे भगवती. म्हणून भगवती प्रज्ञा. प्रज्ञा स्त्रीलिंगी असल्यामुळे भगवती विशेषण पण स्त्रीलिंगी वापरावं लागलं. म्हणून भगवती प्रज्ञा म्हणजे ज्ञान स्वरूप जी बुद्धी आहे. आणि ज्ञान स्वरूप बुद्धी म्हणजे प्रज्ञा काल सांगितलं होतं. प्रज्ञा छेद करणारी बुद्धी, दोन बघू शकणारी बुद्धी, ती आहे प्रज्ञा. म्हणजे प्रकृष्ट रूपाने जिचं ज्ञान कार्यरत आहे ती प्रज्ञा. अशा या प्रज्ञात छेदन स्वरूप करण आहे. म्हणून तीच प्रज्ञा छेदन रूप कार्य करणार आहे. तीच आमचं करण आहे, तीच आमचं साधन आहे. त्या प्रज्ञेने छेदले असता ते दोघे अनेकतेला अवश्य प्राप्त होतात. आणि त्या प्रज्ञेच्या माध्यमातून जर छेद केला तर नक्कीच बंध आणि आत्मा, कर्म आणि आत्मा, शरीर आणि आत्मा, परपदार्थ आणि आत्मा हे वेगवेगळं दिसू शकतं, होऊ शकतं, कारण ते मुळात वेगळं आहे. म्हणून प्रज्ञेकरवीच आत्मा आणि बंध यांचे द्विधाकरण होते. प्रश्न विचारला आता टीकेमध्येच ओरिजिनल प्रश्न अमृतचंद्र आचार्यांनी उपस्थित केलेला आहे की आत्मा आणि बंध हे दोन्ही तर चेत्य चेतक भावाने अत्यंत निकटतेमुळे एकरूप होत आहे. आम्हाला आत्मा आणि बंध, वास्तविक आत्मा चेतक आहे आणि बंध चेत्य आहे. आत्मा ज्ञायक आहे आणि बंध ज्ञेय आहे. पण ज्ञेय आणि ज्ञायक किंवा चैत्य आणि चैत्य भावपणा यांच्यामध्ये अति निकटता दिसत आहे. अति निकटता का दिसत आहे? कारण ते दोनही एकाच प्रदेशावर विद्यमान आहे. एकाच प्रदेशावर आहे. म्हणजे ज्ञेय जे आहे हे ज्ञेय आमच्याच ज्ञानामध्ये आहे. तिथे अति निकट आहे. एकच क्षेत्र त्यांचं आमचं दिसत आहे. ज्ञेय आणि ज्ञायक संबंध हा कुठे आहे? तर परवस्तू आणि आत्मा यांच्यामध्ये ज्ञेय ज्ञायक संबंध लावता येत नाही. लक्षात घ्या. परवस्तू आणि आत्मा ह्या दोन द्रव्यांमध्ये नाही लावायचा. संबंध जो कोणताही लावायचा आहे तो दोन द्रव्यांच्या दोन पर्यायीत लावायचा. म्हणून पुस्तकाची आत्ताची असणारी पर्याय आणि माझी ज्ञानाची आत्ताची वर्तमान पर्याय जी जाणणं रूप आहे आणि पुस्तकाची पर्याय ज्ञेय रूप आहे. या दोन मध्ये व्यवहार आणि ज्ञेय ज्ञायक संबंध आहे. मग आता याच्यात निकटता कुठे आली? याच्यात तर वेगवेगळे पण आहे. पुस्तक अलग प्रांतावर आहे, अलग क्षेत्रात आहे. आत्मा अलग क्षेत्रात आहे. मग हा संबंध एक कसा लावायचा? ज्ञेय ज्ञायक एक कुठे लावायचा? तर जेव्हा मी म्हणते की मी पुस्तकाला जाणलं, परत बारीक आहे विषय, लक्षपूर्वक पहा. मी जेव्हा म्हणते की मी पुस्तकाला जाणलं, मी पुस्तकाला जाणलं याचा अर्थ हे पुस्तक माझ्या ज्ञेयासाठी निमित्त कारण बनलं. या पुस्तकाच्या निमित्ताने माझ्या ज्ञानाच्या पर्यायीत त्या पुस्तकाचं जे ज्ञेयाकार प्रतिबिंब पडलं त्या ज्ञेयाकार प्रतिबिंबाला निश्चयनयाने आत्मा जाणतो. थोडी सूक्ष्मता आहे. विषय थोडा सूक्ष्मच आहे आणि हे समजून घेतलं तरच आम्हाला चैत्य चैत्यक भाव समजणार आहे. परत एकदा लक्ष केंद्रित करा की मी जेव्हा म्हणते मी पराला जाणलं, तर मी पराला जाणलं, पुस्तकाला जाणलं, पेनला जाणलं, मोबाईलला जाणलं, कोणती वस्तू घ्या. मी मोबाईलला जाणलं, तर मी मोबाईलला जाणलं तर मोबाईल त्या समयामध्ये माझ्या ज्ञान पर्यायीमध्ये निमित्त कारण बनलं. त्या मोबाईलच्या
निमित्तानी माझ्या ज्ञानामध्ये, कारण माझं ज्ञान स्वच्छ स्वरूप आहे, स्वच्छत्व ज्ञानाचा स्वभाव आहे, स्वच्छत्व शक्तीमुळे त्या वस्तूचं प्रतिबिंब माझ्या ज्ञानाच्या पर्यायीत पडलं आणि त्या माझ्या ज्ञानाच्या पर्यायीलाच निश्चयाने मी जाणलेलं आहे. मी कुणाला जाणलं तर मी माझ्या ज्ञान पर्यायीला जाणलं. माझी ज्ञान पर्याय कशी आहे तर त्या परवस्तूचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे अशी माझी ज्ञान पर्याय आहे. आणि या प्रतिबिंबासाठी निमित्त कारण जे बनलं ती बाह्य वस्तू बनली. म्हणून असा यांच्यामध्ये अति निकटपणा असल्यामुळे आम्ही असं म्हणतो की दोन्ही एकरूप झाले. कारण माझ्या ज्ञानाच्या पर्यायी ते प्रतिबिंब पडलेलं आहे आणि त्याला मी जाणते आहे, म्हणजे ते दोन्ही एक आहे असं मला वाटतं आहे. हा आहे अति निकटपणा. आणि म्हणून ते दोन्ही एकरूप झालेले अनुभवाला येतात. सहज यावरून लक्षात आम्हाला येतं ही जी गाथा आम्ही वाचतो, ही गाथा वाचत असताना हा संबंध आम्ही बघितलेला होता. साधारणतः निश्चय स्तुतीचं जे प्रकरण सुरू होतं, मला वाटते 31-32 गाथा असाव्या त्या, की व्यवहाराने तीर्थंकरांची स्तुती शरीराश्रित आम्ही करतो. थोडं विषयांतर होईल पण या गाथेशी तो संबंधित विषय आहे. त्याला परत थोडं रिवाइज करू आणि तो विषय नेहमी आमच्या लक्षात राहिला पाहिजे, निश्चय स्तुतीचा. तर ज्या वेळेला आम्ही असं म्हणतो की हा निकटचा संबंध आहे, त्यावेळेला त्या गाथा मला आठवतात की त्या गाथांमध्ये देह आणि आत्मा एकच आहे याचं कारण देताना अज्ञानी जीवांनी सांगितलेलं होतं की बहुतेक सर्व आचार्यांनी ज्या तीर्थंकरांच्या स्तुती केलेल्या आहे त्या तर आम्हाला देहाच्या माध्यमातून केलेल्या दिसतात. आम्ही म्हणतोही की तीर्थंकर 16 तीर्थंकर पीतवर्णी होते, 2 तीर्थंकर श्वेतवर्णी होते. म्हणजे तीर्थंकरांच्या रंगावरून आम्ही त्यांची स्तुती केली. रंग हा आत्म्याचा गुण आहे का? आत्मा तर अरस अगंध अस्पर्शी स्वभावी आहे. रंग तर हा आत्म्याचा गुण होऊ शकत नाही. आणि आचार्यांनी स्तुती तर केली आहे त्यांच्या रंगावरून, त्यांच्या मात्या पित्यांवरूनही स्तुती केलेली दिसते आम्हाला की नाभिराया तुझा पिता, मरुदेवी तुझी माता आम्ही म्हणतो आरतीत, आणि तुमचे असे गुणगान त्यांचे आम्ही करतो त्यांच्या बाह्य परिकरावरून. मग ही त्यांची स्तुती आहे का तीर्थंकरांची? हा प्रश्न जेव्हा समयसार मध्ये उपस्थित केला गेला, आम्हाला कुंद आचार्यांच्या जर आम्ही दशभक्ती पाहिल्या किंवा पूज्यपाद आचार्यांच्या संस्कृत मधल्या भक्ती आम्ही जर बघितल्या, ती मग कोणती भक्ती असो, शांती स्तवन असो, न स्नेहा शरणम प्रयांती भगवन हे असो, किंवा त्यांचं सिद्ध भक्ती असो, सिद्धान उद्धूत कर्म प्रकृती समुदयान साधित आत्मस्वभावान, या जेव्हा आम्ही भक्ती पूज्यपाद आचार्यांच्या बघतो त्यावेळेला सिद्धांच्याही स्तवनामध्ये ते म्हणतात की हे सिद्ध भगवान तुम्ही अंतिम शरीरापेक्षा किंचित न्यून आहात. आता तुम्ही सांगा, ही सिद्ध परमेष्ठीची स्तुती आहे का? ही स्तुती तर त्यांच्या शरीराश्रित गुणांवरून केलेली आम्हाला दिसते आणि शरीर तर आत्म्याचं नाही. मग ही स्तुती का केली? आणि म्हणून आम्ही म्हणतो की शरीर आणि आत्मा एक आहे हा अज्ञानींनी तर्क तिथे उपस्थित केला आणि त्याच्या उत्तरादाखल गाथा आल्या. मग 3 गाथा सांगितल्या कुंद आचार्यांनी मुळात, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे तीर्थंकरांचं स्तवन व्यवहार स्तुतीचं जरी असलं
तरी देखील ज्या शरीरात एवढा पवित्र पूत असा आत्मा निवास करतो आहे, त्यांचं ते शरीर देखील तेवढंच पवित्र म्हटल्या जातं. हे सगळं कथन आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिली स्तवन कीर्तांना त्यांनी सांगितलं, ज्ञेय ज्ञायक संकर परिहरण रूप निश्चय स्तुती. त्या निश्चय स्तुतीमध्ये ज्ञेय ज्ञायकाचं आम्ही जीवनात संकर करतो, एकमेक करतो. आम्ही ज्या द्रव्येंद्रियांनी जाणतो, आम्ही ज्या भावेंद्रियांनी जाणतो, किंवा आम्ही ज्या विषयांना जाणतो, त्यांच्याशी आम्ही तद्रूप होतो, एकरूप होतो. आणि म्हणून पहिली स्तुती केली त्यांनी ती जितमोह, जितेंद्रिय. पहिली स्तवन निश्चय स्तवन केलेले आहे जितेंद्रिय. तुम्ही इंद्रियांवर विजय प्राप्त करणारे आहे. आणि इंद्रिया त्या गाथेच्या अनुषंगाने 3 मांडल्या. एक द्रव्येंद्रिय, जे तर शरीरावर म्हणजे शरीराच्या याच्याशी संबंधित आहे. भावेंद्रिय, आमचं जे क्षायोपक्षमी ज्ञान आहे ते. आणि तिसरं मांडलं की इंद्रियांचे विषय. या तिन्ही नाही इंद्रियांमध्ये टाकून पहिलं स्तवन केलं ते जितेंद्रिय. हे भगवन, तुम्ही जितेंद्रिय ही पहिली निश्चय स्तुती केलेली आहे. दुसरी निश्चय स्तुती केली जितमोह, की ज्यांनी मोहावर विजय प्राप्त केलेला आहे. आणि तिसरी स्तुती केली क्षीण मोह. आता ह्या निश्चय स्तुती करत असताना त्या गाथेच्या अनुषंगाने ज्ञेय ज्ञायक संकर परिहाराचं निवारण करणारी पहिली निश्चय स्तुती अशा प्रकारे तिथे आलेला आहे. हा ज्ञेय ज्ञायक संबंधामधला अति निकटपणा, म्हणजे आता जसं सांगितलं की आत्म्यामध्येच त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. ती माझी ज्ञानाची पर्याय मी जाणते आहे, आणि म्हणून त्याच्यामध्ये अति निकटता भासते. ते 2 वेगळे आहे असं आम्हाला वाटत नाही. गोष्ट क्लिअर झाली असेल. आणि निश्चय स्तवन पण आमच्या भूमिकेत लक्षात ठेवा. आणि निश्चय स्तवनाबद्दल आणखी एक परत महत्वाची गोष्ट अनुषंगाने आली म्हणून रिपीट, पण महत्वाची आहे, आमच्या हृदयस्थ करण्यासारखी आहे. म्हणून ती ही की जी स्तवन केलेलं आहे ते स्तवन त्या भूमिकेशी तद्रूप होऊन केलेलं आहे. जेव्हा एखाद्या जीवानी साक्षात ती भूमिका जगतो आहे, ती जगत असताना त्याला ज्या त्या ठिकाणी कठीणाई येतील, ज्याचा अनुभव येईल, त्या अनुभवाच्या प्रांतात येऊन त्यांनी केलेलं हे स्तवन आहे. आणि म्हणून जणू ती व्यक्ती ती भूमिका जगते आहे, अनुभवते आहे असं समजून त्या भूमिकेशी तद्रूप होऊन केलेलं जे स्तवन ते आहे खऱ्या अर्थाने निश्चय स्तवन. जसं एखादी व्यक्ती 4थ्या गुणस्थानाच्या भूमिकेत आहे, सम्यक दर्शनाची तिला प्राप्ती झालेली आहे, तिला अनुभूत आहे की सम्यक दर्शन काय असतं. अशी व्यक्ती जेव्हा सम्यक्त्वाचा अनुभव तद्रूप होऊन कथन करेल, तिचं ते कथन जसं वास्तविक असणार आहे. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल माहिती नाही आणि ते सांगितलं असं नाही आहे, कारण तिने तो स्वतः विषय अनुभवलेला आहे. त्यामुळे अनुभवाचं जे कथन आहे ती जेव्हा ते सांगते आहे, तर ती भूमिका या ठिकाणी निश्चय स्तवनात आहे. अशा तऱ्हेचं निश्चय स्तवन हे आमच्याही जीवनामध्ये निरंतर निरंतर यायला पाहिजे. निदान भगवंतांची प्रतिमा बघत असताना आम्ही जेव्हा निश्चल अंतःकरणाने आणि अप्रमत्त दशेमध्ये अपलक नेत्रांनी भगवंतांचं जेव्हा दर्शन करतो, तेव्हा आमच्या मनाची स्थिती ही त्या
अर्हंतांच्या त्या भूमिकेशी तद्रूप होऊन अनुभवतो आहे का? हा भाव आमच्या जीवनात आत्मसात आम्हाला करायचा आहे. भूमिका लक्षात घ्या. या ठिकाणी चैत्य चेतक भाव, ज्ञेय न्यायक भाव यांची अतिनिकटता ही लक्षात आली असेल. म्हणून परत उत्तर पहिलेपासून पहा, प्रश्न पहा की आत्मा आणि बंध हे दोन्ही तर चैत्य चेतक भावाने अत्यंत निकटपणामुळे एकरूप होत आहे. म्हणजे आत्मा चेतक असून बंध चैत्य आहे. हे दोनही एकरूप झालेले अनुभवाला येतात. तेव्हा भेदविज्ञानाच्या अभावामुळे, भेदविज्ञान नाही, स्वभाव ज्ञात नाही, वेगळं आहे असं वाटत नाही, आणि म्हणून एक चेतक रूपाने व्यवहारामध्ये प्रवर्तमान दिसून येतात. आणि मग आम्हाला भेदच त्याच्यातला माहिती नाही, दोन्हीही एकरूपच आहे अशा तऱ्हेने आम्ही वर्तन करतो आहे. असे आत्मा आणि बंध प्रज्ञेने कसे छेदले जातात? प्रक्रिया ज्ञात करून घ्यायची आहे. खरी जिज्ञासा आहे अंतरंगामध्ये, आणि खऱ्या जिज्ञासा पोटी हा प्रश्न केलेला आहे. उथळ प्रश्न नाही आहे. लक्षात घ्या. ज्याला कळकळ आहे, अनिवार्य ओढ आहे की खरंच आता मला आत्म्याला बंधापासून वेगळं करायचं आहे, ही ज्याची अंतरंगाची आंतरिक ओढ आहे, आणि तो अंतःकरणापासून ही समस्या आचार्यांच्या समोर ठेवतोय की आम्हाला तर दोन्ही मध्ये काही फरकच दिसत नाही, हे एकरूपच आहे. आणि याच्या माध्यमातून, आता प्रज्ञेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी भेद कसा काय करायचा. जसं एखाद्या वेळेला भिंतीला आपण वॉलपेपर लावलेला आहे, आणि तो वॉलपेपर इतक्या चांगल्या रीतीने चिकटविलेला आहे की दोन वॉलपेपर कुठे एकत्रित झाले हे आम्हाला कळतच नाही. जर त्याला अलग करायचं असेल तर काय करावं लागेल, हा प्रश्न आहे. म्हणजे पहिल्यांदा तर ते कुठे जॉईन केलेले आहे ते शोधावं लागेल, आणि याच्यासाठी बुद्धीची सूक्ष्मता अभिप्रेत आहे. अगदी जवळ जाऊन आम्हाला ते त्याच्यामधली ती जे जोड आहे, जिथे तो जोडलेला आहे ते शोधावं लागेल. तसं इथे देखील हा जिज्ञासा पोटी विचारतोय की मला असं सांगा आता की या ठिकाणी जोड कुठे आहे. हे तर आम्हाला दोघही एक दिसतात आहे, आणि या ठिकाणी आम्ही भेद कसा काय करणार आहे, हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही देखील चिंतन करू आमच्या अंतःकरणामध्ये की खरंच आम्हाला भेद करायचा आहे, ते आम्ही कशा रीतीने करता येईल. उत्तर न वाचता आम्हाला आमच्या चिंतनाने ही भूमिका थोडी समाधानार्थ बघायची आहे. बाकी पुढचं उद्याच्या याच्यात आपण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.